नमस्कार, राम राम. मी 24 तासवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे एक विशेष दिवस. विशेष दिवस कुठला आहे तर महिला दिन आहे. आणि महिला दिन म्हटलं की आपण विशेष कार्यक्रमामध्ये आपण आपल्याला एक स्पेशल गेस्ट बोलवले आहेत. तर त्या स्पेशल गेस्ट अशा आहेत, सर्वसामान्य कुटुंबातील जन्माला आलेल्या आणि एक खेळाची आवड होती. खेळाची आवड करत असताना मनामध्ये आलं की देशसेवा करावी, म्हणून त्यांनी खेळाच्या माध्यमातून देशसेवेसाठी पोलीस हे खातं निवडलं आणि नवे निवडून त्या जागेवर बसल्या नाही, तर त्या पोलीस खात्यामध्ये विशेष प्रावीण्य केलेलं आहे. ते विशेष प्रावीण्य कसं आहे, खेळामध्ये त्या काय काय करतात, त्यांनी कसं स्ट्रगल करून त्यांच्या आयुष्यामध्ये पोलीस भरती झाल्यात आणि आजही त्या चांगल्या पदावरती पिंपरी चिंचवडचे जे पोलीस आयुक्त आहेत ते विशेष शाखेमध्ये त्या कार्यरत करत आहात. आणि अशा अनेक गोष्टी आहेत आपण जाणून घेणार आहोत आज महिला दिनानिमित्त. तर त्यांचं नाव आहे रश्मी स्वप्नील धावडे. तर त्या आपल्याबरोबर या जे काही महिलांचे संघर्ष असतात त्या संघर्ष सगळं म्हणजे म्हटलं जातं की महिला फक्त चूल आणि मूल सांभाळू शकते, परंतु त्यांनी ते न करता दुसऱ्याही गोष्टी करू शकतात हे त्यांनी करून दाखवलेलं आहे. रश्मी मॅडम, मी 24 वर आपलं स्वागत आहे. नमस्कार. महिला दिनानिमित्त आज तुम्हाला आमंत्रण केलेलं आहे आणि तुम्ही खेळाडू वृत्तीच्या होत्या. म्हणजे तुम्ही खेळाडू वृत्तीच्या घरात कोण होतं किंवा कशा प्रकारे तुम्हाला खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये आली आणि तुम्ही खेळ करत असताना किंवा खेळत असताना कशा प्रकारे तुम्ही पोलीस भरतीला आमच्या महिलांना, जे विशेष महिला पाहणार आहेत त्यांना कळू द्या. खेळाची आवड शाळेपासून होती, पण तसं कधी मार्गदर्शन एवढं आम्हाला मिळालं नाही. खेळामध्ये आमच्या घरातलं विशेष असं कोणीही नव्हतं. पण कॉलेज करताना एक मैत्रिणींबरोबर बॉक्सिंग गेम जॉईन कर, कुठे धावण्याच्या स्पर्धा जॉईन जा, असं करत करत खेळाची आवड आमची लहानपणापासून रुजू झाली आणि ती मोठी होत गेली. कॉलेज चालू असताना मी बॉक्सिंग गेमही करायचे. बॉक्सिंग खेळत असताना स्टेट पर्यंत वगैरे खेळले, नॅशनलला सिलेक्शन झालं. तेवढ्यातच भरतीचा फॉर्म भरला मी, कारण कॉलेजमध्ये एनसीसी करायची आणि मैत्रिणींबरोबर तेव्हा भरती निघली होती, तर तेव्हा मी भरतीचा फॉर्म भरला. मॅम, मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळेस खेळ निवडला आणि तोही खेळ मित्रांनो असा बॉक्सिंग जो खूप म्हणजे जसं म्हणतो ना आपण भीतीचा असतो, म्हणजे तोंडावरती आघात वगैरे होणारा हा जो खेळ तुम्ही निवडला, त्यावेळेस तुम्हाला घरच्याकडनं असं विरोध वगैरे नाही आला की किंवा नको करू, किंवा समाजाकडनं कुठला की हा मुलगी असताना एक बॉक्सिंगचा खेळ निवडते, तर तसं काही विरोध तुम्हाला घरातनं? वडिलांकडून कधीच विरोध नाही आला मला बॉक्सिंग गेम साठी. फक्त आईचं थोडं म्हणणं असायचं की नको, तोंड वगैरे खराब होईल. विशेष म्हणजे सगळं वाक्य पहिल्यांदा असायचं, नाही ती आई आहे, लग्न कसं व्हायचं तुझं, तोंड खराब झालं. नाही, खरंच माझ्या महिला बहिणींना विनंती आहे की घरामध्ये आई जी असते ती सगळ्यात जास्त काळजी घेणारी असते आणि तीच तुम्हाला सगळं चांगल्या गोष्टीपासून जवळ घेणारी, थोड्याशा हृदयाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी असेल तर नको म्हणणारी आईच असते. पण वडिलांचा सपोर्ट होता. मॅडम, पुढे कसं प्रकारे तुम्ही हे झालात म्हणजे पोलीस भरती होऊन? आईचा सपोर्ट निगेटिव्ह असा नसायचा, पण तिच्या माहितीप्रमाणे बॉक्सिंग सारखा दुसरं काही खेळ, पण बॉक्सिंगने चेहरा खराब होईल, उद्या काही इंजुरी होईल असं तिची भीती असायची. असं आईला वाटत, पण तुम्हाला कधी वाटलं नाही असं की माझे चेहरा जर लागला तर खराब झाला? नाही, मला तेव्हा ती भीतीच नव्हती. लहानपणी कुठलीच भीती नसते आपल्याला. बघा मित्रांनो, म्हणजे जिद्द असेल आणि मनामध्ये तीव्र इच्छा असेल तर मग पुढेचं जे काही संकट असेल, आता जसं चेहरा खराब होणे वगैरे आईने म्हटलं होतं, पण त्यांनी त्याच्यावर मात केली आणि अनेक चॅम्पियनशिप त्या जिंकल्या आणि पोलीस भरती तुम्ही झालात. आणि पोलीस भरती होताना तुम्हाला कशा प्रकारे पुढे करता आलं? पोलीस भरती झाले, त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर लगेचच माझे मिस्टर आर्मी मध्ये असल्यामुळे मी इथे एकटी बॅचलर असायचे आणि बॉक्सिंग गेम असं होतं की मला कंटिन्यू प्रॅक्टिस जमत नव्हती, ड्युटी करून आणि घर सांभाळून. तर त्याच्यामुळे मग मी त्याच्यावर उपाय काढला की मला शूटिंगही आवडत होतं, कारण एनसीसी मध्ये माझं शूटिंग चांगलं होतं. मग म्हटलं शूटिंग गेम जॉईन करावं. असं करून मग मी शूटिंगचा क्लब जॉईन केला आणि त्याची प्रॅक्टिस हळूहळू चालू केली. 2009 ला मी शूटिंगची प्रॅक्टिस चालू केली. म्हणजे मित्रांनो बघा, महिला बहिणींनो तुम्ही पण बघा, म्हणजे एका याच्यावरती त्यांनी काम नाही केलं, अनेक क्षेत्रामध्ये ते प्रावीण्य मिळवून घेतलेलं आहे. आणि त्या बॉक्सिंग करत असताना नंतर असं वाटलं की नाही, आपण जर आपल्याला चांगलं कार्य करायचं असेल तर बॉक्सिंग हा याच्यामध्ये एवढं नाही यांना शूटिंगमध्ये, आणि त्यांनी शूटिंगमध्ये प्रावीण्य मिळून अनेक पदकं त्यांनी जिंकलेल्या. अगदी दिल्ली म्हणा, बऱ्याचशा ठिकाणी त्या बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये उतरून स्वतःला त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मॅम, मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस भरती झालात असंही कळलं होतं की भरती झाल्यानंतर वडिलांना आनंद झाला आणि तुम्ही ट्रेनिंग पिरियडमध्ये होतात, तर ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला कळलं की वडिलांचा म्हणजे अंत झालेला आहे,
तर त्यावेळेस तुम्ही ट्रेनिंग सोडली नाही, तुम्ही पुढे करत, तर ते कसं तुम्हाला चेतना आतून आली? माझ्या आई वडिलांनी आम्हाला खूप कष्टाने लहानपणापासून सांभाळलं. माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते आणि माझी आई शिवणकाम वगैरे करायची. आणि मी जेव्हा भरती झाले तेव्हा माझ्या घरात खूप आनंद झाला होता की एक म्हणजे खर्चाचा बोजा कुठेतरी कमी होणार आणि माझ्या मागे आणखीन 2 बहिणी शिक्षणाच्या पण होत्या. त्याच्यामुळे आई वडिलांना एक सुखद भावना होते की चला एक मुलगी भरती झाली आहे म्हणजे आपलं घर सेट होईल आता. आणि त्यातच माझं ट्रेनिंग संपलं आणि जॉईनिंग पिरियड मध्येच माझे वडील अचानक वारले. आणि त्याच्यानंतर आई म्हणजे विशेष म्हणजे आमची आई आमच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. वडील वारले, ती स्वतः कमवत नव्हती, काही नाही, पण ते जेव्हा वडील जातात तेव्हा ते वय असं होतं की कुठल्या तरी आधाराची गरज होती आणि तो आधार म्हणजे आमच्या आईंनी आम्हाला खूप दिलेला आहे. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, एक आनंदाची जी काही गोष्ट वडिलांना कळली, परंतु दुर्दैव असं होतं की त्यांना ती पोस्टिंग घेण्या अगोदरच त्यांचे देवाज्ञा झालेले आहे आणि ते दुःख सहन करून देखील मॅडमनी आता सांगताना त्यांना गैरून आलेलं आहे. ते दुःख सहन करून पण त्यांनी मागे पाहिलं नाही आणि आपण आईच्या म्हणजे वडिलांची जागा त्यांनी घेतली, 2 बहिणींची पण जबाबदारी तुम्ही घेतली. तर त्यावेळेस तुम्हाला बातमी कळली, तुम्ही सगळं केलं, तर तुम्ही एक वडिलांची जागा घेतली, म्हणजे असंच झालं थोडक्यात. तर त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला, म्हणजे असं की नाही आपण हे दुःखातनं बाहेर येऊन वडिलांची जागा घेतली पाहिजे, आणि वडिलांची जागा घेऊन तुम्ही पुढे कसं काही आयुष्य पुढचं हे केलं? ती वेळ अशी होती ना सर की निर्णय घेणं, विचार करण्यासाठी वेळ नव्हता, तो फक्त निर्णय घेणं हेच माझ्या हातामध्ये होतं. मग तो निर्णय नंतर तो चांगला आहे की वाईट आहे, होणार आहे, ह्याचा काय परिणाम होणार आहे, तर हा विचार करायला देखील माझ्याकडे तेव्हा वेळ नव्हता. आणि देवाच्या कृपेने असं झालं की मी जे निर्णय घेत गेले ते माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या नोकरीसाठी हे योग्य ठरत गेलं. मित्रांनो, म्हणजे निर्णय घेणं हे खूप गरजेचं होतं. त्यावेळेस जर मॅडम निर्णय घ्यायला चुकले असते तर त्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागलं. ऑलरेडी त्या अगोदर गेल्या होत्या, पण तो निर्णय चांगला घेतल्यामुळे त्यांना पुढची येणारी काही संकट दूर झाली. मॅम, नंतर तुमचं म्हणजे लग्न वगैरे झालं, मग तुमच्यावर जबाबदाऱ्या अनेकही वाढल्या. लग्न झाल्यानंतर तुम्ही अनेक कॉम्पिटिशन जिंकलात. तर विशेष कुठलं कॉम्पिटिशन आमच्या महिला मंडळींना पण कळू द्या की एक महिला असून तुम्ही एक असं कॉम्पिटिशन जिंकलेलं आहे ज्या कॉम्पिटिशनमुळे मला आत्मविश्वास वाढला. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघताय मॅडमच्या खांद्यावरती डबल लेबल आहे, म्हणजे ते पोलिसाचं असतं, तर ते कुठले आमच्या महिलांना सांगा. माझ्या खांद्यावरती ज्या आता फीत आहेत तर त्या हेड कॉन्स्टेबलच्या आहेत. माझी 17 वर्ष सर्व्हिस आहे, चालू आहे. तर आम्हाला पदोन्नती काही ठराविक काळ ड्युटी झाल्यानंतर आम्हाला पदोन्नती दिली जाते. तर अशा प्रकारे मी आता महिला हवालदार म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यरत आहे. माझ्या लाईफमध्ये सगळ्यात चमत्कारिक म्हणण्यासारखी जर मॅच असेल ना, तेव्हा मला मेडल वगैरे काही नव्हतं असं काही, पण मला एवढं माहिती होतं की मी 4 महिने पोटात मूल असताना देखील मी प्रॅक्टिस केली आणि योग्य प्रॅक्टिस केली. आणि त्याच्यानंतर मुलगी माझी 7 महिन्याची पोटात असताना देखील मी नॅशनल मॅच खेळले. ही माझी सगळ्यात मोठी चमत्कारिक आणि एक प्राऊड फील करणारी मॅच होती. कारण तेव्हा माझे मिस्टर आर्मीमध्येच होते. त्यांचा मला खूप मोठा पाठिंबा होता की नाही, तू खेळायचंच, तुझा जो गेम आहे, तू जो निवडलेला गेम आहे, तर याच्यामध्ये फिजिकल त्रास म्हणजे शारीरिक दृष्ट्या त्रास काहीच नाहीये. तर तू आता आजारी पडलेली नाहीयेस, तू गर्भवती आहेस, आजारी नाहीयेस की तुला आराम हवाय, तुला हे नाही होणार, तुला ते नाही होणार, असं तू विचार करू नकोस, तू प्रॅक्टिस कर आणि मॅचही खेळ. असं करून त्यांचे जे कडू शब्द, कधी गोड शब्द जे होते, तर तेव्हा मला प्रॅक्टिससाठी खूप ते गुणकारी झाले. आणि ती मॅच माझी लाईफ टाईम लक्षात राहील. आणि ती मॅच खेळल्यानंतर मला आत्मविश्वास वाढला की नाही, मी ही करू शकते आणि इथून पुढे आणखीन चांगलंही करू शकते. जर मी गर्भवती असताना करू शकते तर मी याच्या पुढेही अजून चांगलं करेल. मित्रांनो, म्हणजे म्हटलं जातं अनेक पुरुषांच्या यशस्वी होण्याच्या मागे महिलाचा हात असतो, आणि मला वाटतं वडिलांनंतर तुम्ही यशस्वी होण्याच्या मागे जो काही हात आहे तो तुमच्या मिस्टरांचा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. एक लक्षात ठेवा मित्रांनो, महिला ही चूल आणि मूल सांभाळते, त्याच्या व्यतिरिक्त तिला काही पुढे नसतं असं खेडेगावामध्ये चालू आहे. परंतु या
महिलेने या कॉन्स्टेबल महिलेने करून दाखवलं की तुम्ही नाही चूल मूल सांभाळून तुमचा प्रपंच सांभाळून तुम्ही देश सेवा पण करू शकता. नवे नवे त्यांचे होणारे जोडीदार देखील त्यांना देश सेवेचे घडवलेले म्हणजे भेटलेले आहेत. असं त्यांच्या आत्मविश्वासाने त्यांना ते भेटलेलं आहे. असे प्रत्येक महिला करू शकते. तर चूल आणि मूल नंतरची महिला हे तुम्ही करून दाखवले. तर आमच्या ज्या चूल आणि मूल करणाऱ्या महिला आहेत त्यांना काय संदेश द्याल? चूल आणि मूल हे महिला खूप चांगल्या पद्धतीनं करते ना, म्हणूनच बहुतेक देवाने तिच्यावरती जबाबदारी सोडलेली आहे. कारण मुलांना घडवणं एक सुदृढ समाज घडवणं माझ्या मते बाईचं काम आहे हे. कारण जेव्हा ती चूल बघते तेव्हा ती आरोग्यदायी जेवण बनवत असते तिच्या कुटुंबासाठी, तेव्हा ती आरोग्यदायी समाज घडवत असते. आणि मूल बघते म्हणजे मुलावर संस्कार विशेष, ते आपला समाज घडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पाया म्हणजे स्त्री घडवत असते. म्हणजे चूल आणि मूल हे एक दुय्यम काम नाहीये स्त्रीचं. चूल आणि मूल हे सगळ्यात मोठं काम आहे. समाजाची सगळ्यात मोठी जबाबदारी ऍक्च्युली स्त्रीवर आहे. नाही पण विशेष म्हणजे तुम्ही ते दोन्ही सांभाळून तुमचा जॉबही सांभाळता आणि शिवाय देश सेवाही करता, शिवाय तुम्ही खेळायला वेळ काढता. तर मग हे कसं शक्य आहे तुमचं? कसं असं आमच्या महिला पण करू शकतात की नाही हे तुम्ही थोडंसं सांगा. हो, करू शकतात. सगळ्या महिला करू शकतात. चूल आणि मूल जबाबदारी सांभाळून जो थोडासा वेळ स्वतःसाठी देतो ना, तर ते स्वतःची हॉबी जपण्यासाठी द्या. ती कुठलीही असू दे, खेळ असू दे, ड्रॉइंग असू दे, रांगोळी, व्हॉट एव्हर, स्वयंपाक, कला कुठलीही असू दे, ती स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे कला जपणं. आणि त्यातूनच मग त्या पुढच्या गोष्टी घडत जातात. क्या बात आहे. म्हणजे विशेष म्हणजे मॅडमनी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे की तुम्ही चूल मूल करून म्हणजे चूल म्हणजे आरोग्यदायी जेवण बनवू शकता, मूल सांभाळून त्यांना संस्कार करू शकता. आणि हे दोन्ही करत असताना आपली आवड जर जपली तर निश्चितपणे तुमचे जे ध्येय आहेत, तुम्हाला जे पाहिजे ते निश्चित मिळतं. हे मॅडमनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि आज ते चांगल्या पोस्टवरती कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवडच्या विशेष पोलीस कार्यालयामध्ये ते कार्यरत करत आहेत. आणि असेच त्यांना पदोन्नती आज महिला दिनानिमित्त आपण शुभेच्छा देऊया. मॅम, तुम्हाला खरंच भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिनाच्या देखील आहेत आणि भावी आयुष्याच्या पण, की तुम्ही अशाच पदोन्नती करत जावा. आणि आमच्या सर्व व्ह्यूअर्स महिलांसारख्या ज्या आहेत, ज्या घरीच फक्त काम करतात आणि बाकीचं काय करायचं म्हटलं की त्यांना भीती वाटते, तर ते तुम्ही करून दाखवले. निश्चितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या आमच्या जे महिला आहेत, व्ह्यूअर्स आहेत, ते नक्कीच हे करतील. तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. आपण वेळ काढून या ठिकाणी आम्हाला मुलाखतीला टाइम दिला आणि आमच्या व्ह्यूअर्सला थोडक्यामध्ये चांगल्या गोष्टी तुम्ही सांगवल्या, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. रामकृष्ण. माऊली नमस्कार. आज आपण महिला दिनानिमित्त ग्रामीण भागातील महिला वाडा या ठिकाणच्या शुभांगीताई पाटील आहेत. ताई नमस्कार. आज आपण ज्या गणवेशामध्ये मी तुम्हाला पाहतोय खाकी, त्याला अख्खं गाव घाबरत होतं. बरोबर आहे. आणि त्याचा स्वाभिमान तुम्हाला इथपर्यंत घेऊन आला आणि त्याचा अभिमान वाटतो तुम्हाला. याबाबत तुम्हाला प्राऊड फील कसं होतंय? मला प्राऊड फील यासाठी होतंय की आज कुठेही जरी मी गेले तरी म्हणजे जेव्हा मी सिव्हिलवर असते आणि युनिफॉर्मवर असते त्यामधले दोन असे फरक होतात की ज्यावेळेस सिव्हिलवर जाते ना त्यामुळे मला ओळखणारे भरपूर आहेत, पण असं म्हणजे त्यावेळेस मला कोणी इम्पॉर्टन्स देत नाही जास्त. पण ज्यावेळेस मी युनिफॉर्मवर जाते त्यावेळी मलाही असं प्राऊड फील होतं आतमधून की मी काहीतरी वेगळी आहे, त्या सगळ्यांपेक्षा मी वेगळी आहे. आणि जे मला सिव्हिलवर नाही मान सन्मान जे प्रकारे असतो ते यांनी मला खूप मिळवून दिलाय. छान. म्हणजे खरंच अभिमान वाटतो, प्राऊड फील होतं मला याच्यावर की मी सगळ्यांपेक्षा फार वेगळी आहे. क्या बात आहे. आणि असं म्हटलं तर माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही इकडे मी पहिली पोलीस आहे खात्यामध्ये. त्यामुळे आणखीनच म्हणजे असं नाही का काहीतरी वेगळं होतं. आताही माझ्या अंगावर शहारे आलेत की मी फार वेगळी आहे. नाही, खूप छान. कारण ह्या गोष्टीला परिधान करण्यास फार मोठं बळ लागतं आणि ते बळ स्वीकारल्यानंतर त्याशी लढण्याची ताकद निर्मित ती धाडस म्हणजेच पोलीस आहे, बरोबर का नाही? आणि मग या पोलीस स्वीकारल्यानंतर तुमचं लग्न आधी झालं का नंतर? आधी झालं. आधी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आपण जॉईनिंग कशा पद्धतीने केली? लग्न झाल्यानंतर म्हणजे संसारामध्ये तर मी अशी पण रुळून गेले होते. 2008 मध्ये माझं लग्न झालं आणि मग 2009 ला मुलगा झाला. परंतु अशी आतमध्ये कुठेतरी खंत होती की आपण जे लहानपणापासून पाहिलं होतं स्वप्न ते आपलं अधुरं राहिलंय.
म्हणजे त्या गोष्टीने नाही का मला असं फील व्हायचं की काहीतरी राहिले बाकी मला आयुष्यात. मी खूप काही केलं, सगळीकडे जॉब करूनही पाहिले, पण जे मला हे आतून जी फिलिंग यायची ना ती ते कुठल्याच जॉब मध्ये आली. तुम्हाला यामध्ये सहाय्यता कोणी केली? माझ्या मिस्टरांनी. वाह, क्या बात आहे. त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे मला. त्यांनी म्हणजे जे करायचंय ते कर, तू जातीये ना पुढे जा, म्हणजे त्यांचा एक असा खंबीर पाठिंबा आहे मला की तू कर, तू काही करू शकते आणि तू कर. क्या बात आहे. अजूनही त्यांचं असंच आहे. म्हणजे खरंच बरं का, पुणे तिथे काय उणे, जेव्हा खंबीरपणे पाठराखण भेटली आणि तेव्हा आपण ती पाठराखण कधी पूर्तता केली? 2013 मध्ये. 2013 मध्ये जेव्हा तुम्ही पाठराखण पूर्ण करताना तुम्हाला मुलबाळ होते का? मुलगा होता. मुलगा होता. छान. म्हणजे आज विशेष आहे की ह्या ताईंनी मुलगा असताना सुद्धा त्या विषयाकडे डायरेक्ट मला खाकीच निवडायची आणि ती स्वीकारली, ही फार अभिमानास्पद बाब आहे. कारण यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जॉईनिंगला जावं लागलं त्या ठिकाणी मूल आणि संसार ह्या दोन्हीची ताळमेळ कशी बसवली? तसं म्हटलं तर नवऱ्याबरोबर माझे सासू सासऱ्यांनी मला सपोर्ट केला. मी भरती झाली त्यावेळेस मुलगा माझा 3 वर्षाचा होता आणि त्यात सिझर झालेलं होतं पहिलेच. त्यामुळे सगळे म्हणायचे नाही का सिझर झालंय, भरती करतीये, नको करू, उगाच काहीतरी पुढे होईल नाही का. पण आपलं म्हणतात ना आत्मविश्वास तो माझा खूप प्रबळ होता की मी करू शकते. आणि त्यात मग सासरे माझे वाड्यावरून अपडाऊन करायचे मुलासाठी माझे, जेव्हा मी भरती झाले आणि 1 वर्ष ट्रेनिंगला नागपूरला होते. त्यावेळेस सासू सासऱ्यांचं पण फार स्ट्रगल आहे बरं का यामध्ये माझ्या बरोबर. ते रोज 30 किलोमीटर वाड्यावरून खेळला यायचे, खेळला राहायला होते, मुलाला सांभाळायचे. मिस्टर जॉबला जायचे सकाळी, त्याला स्कूलला सोडून, त्याच्यानंतर सासरे यायचे, दुपारी त्याला उतरवायचे आणि मग संध्याकाळी मिस्टर आले की जायचे वाड्याला गावी. त्यामध्ये मी 1 वर्ष म्हणजे असंच माझा गेला की अर्धा लक्ष तिकडे अर्धा इकडे. नागपूरमध्ये जवळजवळ 11 महिने ट्रेनिंग झालं आमचं. त्याच्यानंतर हे आल्याच्या नंतर हे तसंच चालू राहिलं की ते यायचे तिकडून, मग मी इकडे ड्युटीला यायचे. ते असंच म्हणजे चालू झालं. ड्युटी करताय ती म्हणजे एक पिंपरी चिंचवड आयुक्तालय विभागात विशेष म्हणून विशेष शाखेमध्ये त्या ठिकाणी इतरत तुम्हाला प्राऊड फील कसं वाटतं सगळ्या महिलांमध्ये आणि या ड्रेसमध्ये? या ड्रेसमध्ये असं म्हणायचं झालं तर मी 2019 पासून विशेष शाखेला आहे. तिथून मला विशेष शाखेवरून नेमणूक मला आळंदीला दिली फील्डवर. पण ते असं हे झालं नाही का, सगळ्या गोष्टी जशा मी मागितल्या तशा मला मिळाल्यात आणि माऊलींनी मला सगळं दिलंय. इथे आळंदीमध्ये आल्यापासून आज तुमच्यासारखी लोक भेटली, बरीचशी म्हणजे असे ओळखीच्या, कुठेही गेल्या ना नमस्कार मॅडम कशा आहात तुम्ही, हेच फक्त जरी विचारलं ना कुणी तरी असं वाटतं खूप काही कमवलंय आपण याच्या भरोशावर. माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर ह्याच्या भरोशा, कारण यांनी मला सगळं दिलंय. कुठेही गेले ना तरी आता आळंदीमध्ये आले, इसमें पावर आहे, याच्यात खूप पावर आहे. क्या बात आहे, खूप पावर आहे. हे म्हणजे असे एखादी एनर्जी ड्रिंक घेतल्यावर होतं ना तसं हे घातल्यावर प्राऊड फील होतं. आज महिला दिनानिमित्त विशेष बाब. आणि माझं सगळ्यांना सांगणं की म्हणजे जर कोणा इच्छाशक्ती असेल कोणाला की मला पोलीस व्हायचंय, फक्त त्यांनी स्वतःचा ठाम विचार ठेवला पाहिजे की मला हेच व्हायचंय. कारण आता असे पण लोक आहेत काय ते पोलीस खातं आणि कसं असतं, चांगलं नाही काय नाही, पण नाही केलं ना आपल्या ह्याच्यानी तर खूप खूप म्हणजे खूप छान आहे. या स्ट्रगल मध्ये जीवन जगत असताना सर्वात कठीण प्रसंग असा कुठला आहे तुमच्या जीवनातला खाकी मधला? खाकी मध्ये तो मला असा नाही आलेला, कारण तिने. आणि सर्वात जास्त आनंदी जो क्षण आहे तो कोणता आहे? ही मिळाल्यावर. ते मिळाल्यानंतर तुम्हाला ह्युमन राईट्स अवॉर्ड केव्हा मिळाला? 19 मध्येच मिळाला. 2001. कशामुळे मिळाला? त्यामध्ये एक आहे ना मनोरुग्ण महिला सापडली होती चाकणमध्ये. तर तिला आहे ना सांभाळण्याची ड्युटी फर्स्ट टाइम मला दिली. मग मी 1 दिवस तिचं पूर्ण केअर केली, म्हणजे नाही का तिला काय हवं नको ते पाहिलं. आणि त्यामध्ये माझ्या बरोबर एक ह्युमन राईटच्या रुखसाना शेख म्हणून होत्या, आणि त्या आणि आम्ही दोघी बरोबर जायचो, तिला घेऊन जायचो, तिचं ससून मेडिकल वगैरे सगळं केलं. ती लेडीज मनोरुग्ण असून सुद्धा ती माझ्याबरोबर इतकी अटॅच झाली ना की जर माझ्या जागी माझी आता डे नाईट असते तर मी डेला असायची, नाईटला दुसरी गेली लेडीज
ती तिला हेच करून घेत नसायची, म्हणजे नाही Accept नाही. का, हा अरे वा. तुम्ही जा तिलाच पाठवा. आणि त्याच्या ह्याच्यात मग कंटिन्यू मला तिच्या बरोबर ड्युटी लागली. तिचं सगळं मेडिकल सर्व करून तिला आम्ही येरोडाला मनोरुग्ण आहे ना दवाखाना आपला बघा, येरोडाचा. म्हणजे एक विशेष आहे, मनोरुग्णाशी नातं जुळून त्याशी प्रेम व्यवस्थित निर्माण करून त्याला आत्मसात करणं ही फार जीवनातली महत्त्वपूर्णची भूमिका आहे. कारण पोलीस ही काय काय करू शकतं आज आपण पाहिलंय. आणि या जीवनामध्ये चालू घडीला आता सध्या तुम्ही ज्या महिला आहेत यांना काय संदेश देऊ इच्छिता? माझं सांगणं असं आहे की कुठल्याही फील्ड मध्ये असो, की एखादी महिला आहे की तिने असं स्वतःला कमजोर समजू नये की मी काही करेल नाही करेल. आणि इवन कोणाचा सपोर्ट असो नसो, ती स्वतःशी जर तिने स्वतःला सपोर्ट दिला ना तर ती काहीही करू शकते. मी आज जीवन सगळंच करते, गेम मध्येही जाते, मला वाटेल ते सगळंच करते. म्हणजे मी असं स्वतःला कमजोर नाही समजत की मी हे करू शकत नाही, मी काय. तसं सर्वांनी समजावं की मी काहीही करू शकते आणि जे मला पाहिजे ती मी माझ्या बळावर मिळवू शकते. आज खरंच एक अभिमान वाटला, कारण या ठिकाणी ताईंचं म्हणणं आहे कुठल्याही महिलेने स्वतःला कमकुवत समजू नये. कमकुवत म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीशी धाडसाने लढण्याची ताकद आहे ती स्त्री शक्तीमध्ये आहे. ती जी स्त्री शक्ती आहे ती आपल्या समोर आहे. खूप छान, धन्यवाद, नमस्कार. थँक्यू, तुम्ही मला बोलवल्याबद्दल थँक्यू.